गुड मॉर्निंग. पंडित जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालय अंबळनेर, सहाय्यक प्राध्यापक जगदीश शंकर सोनवणे. आज आपण चर्चा करणार आहोत क्षेत्रकार्याविषयी. फील्डवर्क टोटल मार्क्स 600 पर सेमिस्टर, 150 marks. In the 2 year there are 4 semester. In that 4 semester, each semester having the 150 marks, and that is in that total 2 years we have to calculate 600 marks. Let's see the total marks of 600 per semester, 150 marks. The concerned department may be develop the fieldwork models and manual according to the available fieldwork opportunity in their region. The fieldwork over 4 semester will conclude the concurrent fieldwork. In that concurrent fieldwork, orientation visit are there, special awareness campaign is there, rural campaign, study tour, block placement, training and summer placement are included in the fieldwork. साधारणतः क्षेत्र कार्य म्हटलं की समाजकार्याचा किंवा समाजकार्य प्रशिक्षणाचा आत्मा असं आपण संबोधतो. तर त्यात क्षेत्रकार्य हे 2 वर्षातून 600 मार्कांसाठी आहे आणि त्यात 4 सेमिस्टर म्हटलं की 150 मार्कांसाठी क्षेत्रकार्य असणार आहे. त्यात साधारणतः ओरिएंटेशन व्हिजिट असतील, स्पेशल कॅम्पेन असेल, रुरल कॅम्पेन असेल, अभ्यास दौरा असेल, ब्लॉक प्लेसमेंट असेल, समर प्लेसमेंट असेल आणि त्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये 150 मार्क्स कवर केलेले आहेत. ते 150 मार्क्स 6 क्रेडिटमध्ये आहेत. क्षेत्रकार्य एका सेमिस्टरला 150 मार्क्स, 6 क्रेडिट, 4 सेमिस्टरला 24 क्रेडिट, 600 मार्क्स असं त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे. साधारणतः क्षेत्रकार्य हे 2 सलग आठवड्याचे 2 दिवस सलग या प्रमाणात घेतात किंवा घेता यावं यासाठी 15 तास अलाउट केलेले आपणास आढळतात. 15 तास हे 2 दिवसात म्हणजे आठवड्याच्या कोणतेही 2 दिवस, रविवार वगळता सोमवारपासून शनिवारपर्यंत कोणतेही सलग 2 दिवस, सोमवार मंगळवार, मंगळवार बुधवार, बुधवार गुरुवार, गुरुवार शुक्रवार किंवा शुक्रवार शनिवार, हे ते कॉलेजने ठरवून दिल्याप्रमाणे कोणतेही 2 दिवस 15 तास फील्डवर्क करणे कंपल्सरी आहे. 2 दिवसात 15 तास कवर झाले पाहिजे या पद्धतीने क्षेत्रकार्य करण्यासाठी 15 तास अलाउट केलेले आहेत. क्षेत्रकार्यात साधारणतः कुठे ते क्षेत्रकार्य असावं, यात शासकीय संस्था असतील, निमशासकीय संस्था असतील, सामाजिक कल्याणकारी संस्था असतील, प्रायोगिक संस्था असतील, या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये क्षेत्रकार्य अलाउट केलेले असतं. साधारणतः क्षेत्रकार्य आठवड्यातून कसं असेल ते थोडंसं बघूयात. A weekly individual conference and group conference about the 50 minutes related to fieldworks every student shall be conducting by the concurrent fieldwork supervisor. आपल्या कॉलेजमध्ये जे काही फॅकल्टी असतील त्या फॅकल्टीमध्ये जे विद्यार्थी अलाउट करण्यात येतील ते अलाउट केलेल्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य करण्यापूर्वी त्या क्षेत्रकार्याचं ओरिएंटेशन घेणं गरजेचं आहे. ओरिएंटेशन घेतल्यानंतर इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स आणि ग्रुप कॉन्फरन्स ही कन्सेप्ट मी आधी क्लिअर करतो. साधारणतः ओरिएंटेशन व्हिजिट झाल्यानंतर ग्रुप कॉन्फरन्स म्हणजे क्षेत्रकार्याचा विषय त्या विद्यार्थ्यांना समजून देणे, क्षेत्रकार्यात कोणत्या गोष्टी करावायच्या आहेत, कोणत्या मेथड वापरायच्या आहेत, कोणते टूल्स वापरायचे, कोणते टेक्निक्स वापरायचे आहेत याबाबतची चर्चा त्या फॅकल्टी सुपरवायझरबरोबर करणं आवश्यक आहे. मग त्या क्षेत्रकार्यात 4-4, 5-5चा जो काही गट असेल त्या गटाने आपल्या सुपरवायझरसोबत बसायचं आणि क्षेत्रकार्यात व्यक्तिसहाय्य कार्य असेल, गटकार्य असेल, समुदाय संघटन असेल, विविध चळवळी असेल, विविध संशोधन असेल, विविध सर्वे असेल, याबाबतची चर्चा त्या सुपरवायझरसोबत करणं गरजेचं आहे. आणि ते गटामधून जी चर्चा केली जाते, ज्या गटात साधक बाधक त्या विषयाला जो काही न्याय दिला जातो, ज्या शंकांचं निरसन होतं, जे विद्यार्थी आपल्या सुपरवायझरकडून ज्ञान प्राप्त करतात त्याला साधारणतः ग्रुप कॉन्फरन्स असं म्हणूयात. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स बऱ्याचशा वेळा असं होतं की क्षेत्रकार्य अलाउट केल्यानंतर, ग्रुप अलाउट केल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही इंडिव्हिज्युअल स्तरावर काम करावं लागतं, वैयक्तिक स्तरावर काम करावं लागतं. जसं की
व्यक्तिसहाय्य करण्यासाठी एक विद्यार्थी एका व्यक्तीची, एका संस्थेची, एका NGOची निवड करू शकतो आणि त्याला ते काम एकाकी करावं लागतं, एकट्याला करावं लागतं. काही काम गटांनी मिळून करावं लागतं. मिळून करण्यात येणाऱ्या शंका कुशंकांचं निरसन होण्यासाठी जी गटचर्चा केली जाईल, जी कॉन्फरन्स केली जाईल, त्याला ग्रुप कॉन्फरन्स असे म्हटले जातं. परंतु बऱ्याचशा वेळा विद्यार्थ्यांना गटात बरेचशा आपल्या वैयक्तिक कामाच्या शंकांचं निरसन होत नाही. अशा वेळी सुपरवायझरसोबत इंडिव्हिज्युअली स्वतः त्याने वैयक्तिक बसून आपल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे, निदान केलं पाहिजे. त्या येणाऱ्या समस्यांवर काय तोडगा निघेल, कोणते मार्ग निघतील, याबाबतचं मार्गदर्शन आपल्या सुपरवायझरसोबत बसून करणं गरजेचं आहे. त्याला आपण इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स असं म्हणू शकतो. पुढे बघूया. फील्डवर्क शॅल बी द इव्हॅल्युएटेड इंटरनली बाय द पॅनल टू फॅकल्टी मेंबर्स इन्क्लुडिंग द फील्डवर्क सुपरवायझर. बऱ्याचशा वेळा काय होतं की फील्डवर्क अलॉटमेंट केल्यानंतर आपल्या कॉलेज स्तरावर जे काही सुपरवायझर असतात तो एक भाग झाला आणि जिथं फील्डवर्क तुम्हाला अलॉट केलं जाईल, समजा ग्रामपंचायत केलेलं आहे, शाळेमध्ये केलेलं आहे, एखाद्या NGOमध्ये केलेलं आहे, तर तुमचं जे काही इव्हॅल्युएशन होणार आहे, मूल्यमापन होणार आहे, अंतर्गत इव्हॅल्युएशनसाठी मार्गदर्शक म्हणून कॉलेजचे प्राध्यापक किंवा सुपरवायझर असणार आहे. तसंच बहिर्गत मॉनिटरिंग इव्हॅल्युएशनसाठी, मूल्यमापनासाठी तुमचं दिलेल्या क्षेत्रातील, शाळेतील, संस्थेतील, तेथील जे मार्गदर्शक असतील किंवा तिथे देखील एक सुपरवायझर असतील. असं साधारणतः 2 सुपरवायझर फील्डवर्कसाठी किंवा क्षेत्रकार्यासाठी असणार आहेत. आता यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 90% अटेंडन्स ॲट द फील्डवर्क इज द कंपल्सरी. क्षेत्रकार्य करत असताना किंवा समाजकार्याची पदवी घेत असताना क्षेत्रकार्य हा समाजकार्याचा आत्मा आहे आणि त्यात क्षेत्रकार्य हे 90% अटेंडन्स असणं गरजेचं आहे. जर तुमची ही अटेंडन्स 90%पेक्षा कमी असेल तर तुम्ही फेल होऊ शकतात. तर साधारणतः कमीत कमी 90% हजेरी क्षेत्रकार्यासाठी असणं गरजेचं आहे. पुढे बघूया. स्टुडंट फेल इन द फील्डवर्क एनी सेमिस्टर शॅल बी डिक्लेअर ॲज अ फेल शॅल हॅव द रिपीट द एंटायर सेमिस्टर इन्क्लूड द थेरी कोर्सेस. याचाच अर्थ असा होतो, जर तुम्ही कोणत्याही सेमिस्टरमध्ये जर फील्डवर्क फेल असाल, भलेही थेरी पेपर तुम्ही पास असाल, पण फील्डवर्क फेल जर झालात तर तुम्हाला ते सेमिस्टर फेल असं डिक्लेअर करण्यात येईल. जरी तुम्ही थेरी पेपर पास असाल, जर फील्डवर्क फेल असाल तर तुम्हाला परत थेरी पेपर द्यावे लागतील. म्हणजे एकदा फील्डवर्क फेल झालेला विद्यार्थी हा थेरी पेपरसाठी सुद्धा फेल असं डिक्लेअर करण्यात येईल. म्हणूनच इथं फील्डवर्कचं महत्त्व जास्त आहे. यात 90% हजेरी कायम असणं गरजेचं आहे आणि फील्डवर्क फेल तर ते सेमिस्टरचं पूर्ण विषय देखील तो फेल असेल, जरी त्याने परीक्षा दिली असेल तरी. इन केस देर शॅल बी द रिव्हॅल्युएशन ऑर मॉडरेशन फील्डवर्क मार्क्स. जर तो रिव्हॅल्युएशन किंवा मॉडरेशनमध्ये फील्डवर्क पास झाला तर मग त्याला पासचा निकाल देण्यात येईल ॲज पर द कंडिशन. त्यात एक रुरल कॅम्प, ग्रामीण भागात एक 7 ते 8 दिवस कॅम्प करणं गरजेचं आहे. मग तो कोणत्याही महाविद्यालयाचा असो, त्याने आपापल्या महाविद्यालयाने अलॉट केलेल्या गावात एक ग्रामीण शिबिरात, म्हणजे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण भागातली व्यवस्था, ग्रामीण भागातले मूल्य, ग्रामीण भागातील संस्कार, ग्रामीण भागातील परंपरा यांचा एक 7 ते 8 दिवस अभ्यास करून त्या ग्रामीण भागातील समस्या काय आहेत, त्या ग्रामीण भागातील समस्येला कोण जबाबदार आहे, त्यांचं निराकरण कशा पद्धतीने होणार आहे, त्या समस्यावर उपाययोजना कोण करणार आहेत, साधन व्यक्ती कोण आहेत, कोणते साधनं आहेत, त्याला जबाबदार व्यक्ती कोण आहेत, ह्या सगळ्यांचा अभ्यास या 7 दिवसात रुरल कॅम्पमध्ये त्या विद्यार्थ्याला करावायचा आहे आणि ते गरजेचं देखील आहे. शॅल बी कंपल्सरी फॉर एव्हरी स्टुडंट अपिअरिंग फॉर द सेकंड सेमिस्टर ऑफ द एक्झाम. रुरल कॅम्प शॅल बी द ग्रेडेड ॲक्टिव्हिटी टू डेव्हलप द अंडरस्टँडिंग अमंग द स्टुडंट about rural community, rural problems, intervention. 30 marks shall be allotted this activity under the head of fieldwork. The student performance should be assessed on the basis of their participation, initiative, skills and discipline. The rural camp village shall be finalized by the department only.
मीन्स आपापल्या महाविद्यालयाने आपापल्या कॉलेजने जे गाव फायनल केलेलं असेल रुरल कॅम्पसाठी, त्या रुरल कॅम्पसाठी दिलेल्या गावातच त्या विद्यार्थ्याला रुरल कॅम्प करणं गरजेचं आहे. साधारणतः दुसऱ्या सेमिस्टरमध्ये हा रुरल कॅम्प असणार आहे आणि त्याच्यासाठी फील्डवर्क हेडमध्ये 150 पैकी असलेले जे मार्क्स आहे त्यातले 30 मार्क्स या रुरल कॅम्पला दिलेले आहेत. त्याच्यामुळे रुरल कॅम्प करणे अतिशय आवश्यक आहे. यातच स्टडी टूर हा भाग आहे. स्टडी टूर हा भाग साधारणतः 4थ्या सेमिस्टरला असतो. स्टडी टूर इज द कंपल्सरी फॉर द स्टुडंट MSW 4th सेमिस्टर. इट इज ग्रेडेड ॲक्टिव्हिटी ओरिएंट the student about the fieldwork reality and give the exposure to the learner about the setting in the social work and its challenges. 30 marks out of the 100 marks for the fieldwork shall be the allotted to this activity, and the student performance should be assessed on the basis of their participation, report writing skill and disciplinary. आताच आपण रुरल कॅम्पविषयी बघितलं, पण रुरल कॅम्प हा MSWला ॲडमिशन घेतल्यापासूनच्या पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरला असतो. तसंच त्याचप्रमाणे स्टडी टूर हे देखील MSWच्या दुसऱ्या वर्षाला असताना 4थ्या सेमिस्टरला असतो आणि ह्या स्टडी टूरला देखील 30 मार्क्स आहे. पहिल्या सेमिस्टरचा जो रुरल कॅम्प आपण गावात जाऊन त्या गावाचा अभ्यास करून त्या समस्यांचे निराकरण करतो, त्याचप्रमाणे स्टडी टूर हा MSWच्या द्वितीय वर्षाच्या 4थ्या सेमिस्टरला असताना त्या विद्यार्थ्यांनी फील्डवर्क एक्सपोजर घेण्यासाठी किंवा बाहेर जिथं त्याला फील्डवर्क दिलं आहे त्यापेक्षा वेगळं फील्डवर्क, बाहेरील फील्डवर्क चा एक्सपोजर घेण्यासाठी, शिकण्यासाठी वेगवेगळ्या सेटिंगमधल्या GO NGOमधलं ॲडमिनिस्ट्रेशन बघण्यासाठी, त्या GO NGOद्वारे राबवण्यात येणारे कार्यक्रम कसे आहेत, कोणत्या भागात आहेत, कुणासाठी आहेत, कोणते फील्ड आहेत, ते महिलांसाठी आहेत का, बालकांसाठी आहेत का, किंवा वेगवेगळ्या सेटअपमध्ये ते GO NGOचं काम कशा प्रकारे चालतं, कशा प्रकारे स्कीम राबवल्या जातात, यांचं अवेअरनेस करण्यासाठी, यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरा म्हणून स्टडी टूर हा 30 मार्कांसाठी MSWच्या द्वितीय वर्षाच्या 4थ्या सेमिस्टरमध्ये मॅन्डेटरी आहे आणि त्याला देखील त्या 4थ्या सेमिस्टरच्या 150 मार्कांपैकी 300 मार्क कव्हर करण्यात आलेले आहे. स्टडी टूर शॅल बी डू also the 8 to 10 days during, and it shall be the either to the urban setting or rural setting, mixed urban or rural setting depending on the specialization of the student. During the educational tour, the student should visit the minimum 4 developmental agencies, project, industries, out of which at least 2 should be relevant to their specialization group. It shall be the organized by the department of the 4th semester to visit. Route shall be finalized by the department. या स्टडी टूरविषयी एक स्पेसिफिक बोलायचं म्हटलं तर साधारणतः प्रत्येक कॉलेजला स्पेशलायझेशन वेगळे असतात. जसं की महिला कल्याण असेल, बाल कल्याण असेल, पर्यावरण कल्याण असेल, आदिवासी कल्याण असेल, मानव संसाधन कल्याण असेल, कामगार कल्याण असेल. साधारणतः नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये 5 कॉलेजांमध्ये 5 प्रकारचे स्पेशलायझेशन तुम्हाला आढळून येतील. तर ह्या स्टडी टूरमध्ये, अभ्यास दौऱ्यामध्ये काय होईल माहिती आहे का, की ज्याचं जसं स्पेशलायझेशन आहे, अर्बन, रुरल, ट्रायबल, तर त्या स्पेशलायझेशनच्या संबंधित कमीत कमी 4 व्हिजिट होणं गरजेचे आहे. आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या त्या डिपार्टमेंटला आहे, त्या त्या विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मदतीने तो प्लॅन करायचा आहे, रूट तयार करायचा आहे आणि आपल्या सिलेबसशी रिलेटेड, आपल्या स्पेशलायझेशनशी रिलेटेड असलेल्या किमान 4 व्हिजिट त्या संस्थांना, विविध प्रकल्पांना, विविध प्रायोगिक कार्यालयांना भेटी करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्किल लॅब कौशल्य कार्यशाळा या MSWला ॲडमिशन घेतल्यापासून करणं गरजेचं आहे. स्किल लॅब इज द लर्निंग ॲक्टिव्हिटी which is non-graded activity organized for the student develop their skills in order develop their relate theory practice and their professional development. कौशल्य कार्यशाळा समाजकार्याच्या विद्यार्थ्याला आवश्यक आहे, कारण समाजकार्यकर्ता हा समाजकार्याची पदवी घेतल्यानंतर तो समाजात काम करणार आहे, तो एका व्यक्तीसोबत काम करणार आहे, तो समुदायासोबत काम करणार आहे, तो गटासोबत काम करणार आहे. आणि हे काम करत असताना त्याला विविध कौशल्य असणं गरजेचं आहे. जसं की लिखाण कौशल्य असेल,
वक्तृत्व कौशल्य असेल, सादरीकरण असेल, चांगलं ऐकणं असेल, चांगलं बोलणं असेल, चांगलं प्रपोजल रायटिंग असेल, तर हे साधारणतः स्किल त्या कार्यकर्त्याला येणं गरजेचं आहे. आणि ह्या 2 वर्षात त्या डिपार्टमेंटने त्या कॉलेजने घ्यावायची ॲक्टिव्हिटी आहे स्किल लॅब, जेणेकरून तो समाज कार्यकर्ता त्याच्या अंगी कौशल्य येणं गरजेचं आहे. आणि समाज कार्य शिक्षण म्हटलं की स्किल, नॉलेज, ॲटिट्यूड, स्किलला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. कारण कौशल्याशिवाय तो समाज कार्यकर्ता, त्याच्या अंगी कौशल्य आल्यावरच तो परिपूर्ण कार्यकर्ता असं संबोधलं जाऊ शकतं. त्याचबरोबर आपण विविध कॅम्पेन, दॅट इज द स्पेशल कॅम्पेन, स्पेशल अवेअरनेस कॅम्पेन, द स्टुडंट शाल पार्टिसिपेटेड इन स्पेशल अवेअरनेस कॅम्पेन सच ॲज HIV एड्स अवेअरनेस, इश्यू ऑफ चाइल्ड लेबर, एन्व्हायरमेंट, सिव्हिल राईट्स, स्वच्छ भारत अभियान, वुमन इश्यूज ETC ऑर्गनाइज्ड बाय department under the guidance of the faculty supervisor. At least one issue based campaign should be organized during the semester. आपण बघितलंच आहे की MSW पदवी घेत असताना 4 सेमिस्टर आहेत. 4 सेमिस्टरमध्ये साधारणतः दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरपर्यंत तुम्हाला विविध स्पेशल कॅम्प ऑर्गनाईज करायचे, ते राबवायचे आहेत. जसं की डिसेंबर महिन्यात HIV एड्स सप्ताह आपण सादर करू शकतो, 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर. विविध क्षेत्रवाईज, जसं की आपण म्हटलं आहे की चाइल्ड वेलफेअर असेल, विमेन वेलफेअर असेल, ओल्ड एज वेलफेअर असेल, एन्व्हायरमेंट वेलफेअर असेल, डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज असतील, डेव्हलपमेंटल पॉलिसीज असतील, शासनाच्या विविध योजना असतील, त्यापैकी एक प्रत्येक सेमिस्टरला एक योजना घेऊन आपण त्या संबंधीचे काय कार्यक्रम राबवू शकतो, अवेअरनेस कॅम्पेन कुठले घेऊ शकतो, इश्यू बेस कॅम्पेन कुठले घेऊ शकतो. तर याबाबत जे काही आहे ते 4 सेमिस्टरला आपल्या सुपरवायझरसोबत चर्चा करून, क्षेत्रकार्य समन्वयकासोबत चर्चा करून, तर 4 सेमिस्टरमध्ये साधारणतः आपण किमान 1-2 कॅम्पेन राबवावा असा मानस आहे. आणि त्याला फील्डवर्कमध्ये वेटेज देखील आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर इश्यू बेस पेपर, बुक रिव्ह्यू, वेबसाईट रिव्ह्यू, प्रेझेंटेशन, एव्हरी स्टुडंट make the presentation on social issues and agencies working on them, book review, at least one presentation during the semester. हा एक स्किलचा भाग आहे. आणि क्षेत्रकार्याबरोबर हे स्किल असणं गरजेचं आहे. की काय होतं की आपण फील्डवर्क करत असताना खूप सारे इश्यूज आपल्या डोळ्यासमोर येतात, पण ते नुसतंच बघणं, ऐकणं या व्यतिरिक्त त्याविषयी जर लिखाण झालं, आणि विशेष म्हणजे पेपरमध्ये लिखाण झालं, तर त्याला थोडंसं वेटेज चांगलं येईल. तर त्यासाठी इश्यू बेस पेपर असेल, बुक रिव्ह्यू असेल. आता बुक रिव्ह्यू काय आहे माहिती आहे का, एक चांगलं साजेसं आपण समाजकार्याची पदवी जर घेत असू तर आपल्याला 6 मेथड आहे: व्यक्तिसहाय्य कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, सामाजिक संशोधन, सामाजिक क्रिया, सामाजिक प्रशासन. तर याबाबतचे किंवा याच्याशी रिलेटेड एन्सायक्लोपीडिया आपल्याकडे आहेत, विविध लेखकांचे पुस्तकं आहेत. हे साधारणतः प्रत्येक सेमिस्टरला एक पुस्तक जर तुम्ही घेतलं तर त्या एक पुस्तकाचं बुक रिव्ह्यू करायचं. आता बुक रिव्ह्यू म्हणजे काय माहिती आहे का, ते पुस्तक कोणी लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे, कोणत्या प्रकाशनचं आहे, त्याची इंडेक्स काय आहे, कंटेंट काय आहे, त्या पुस्तकातून कोणत्या चांगल्या गोष्टी त्या वाचकाला शिकायला मिळालेल्या आहेत, त्यांचं इम्प्लिमेंटेशन त्याने समाजात कशा प्रकारे तो करू शकतो. आपल्याला काही त्या पुस्तकात कमतरता भासली तर तसं येते, त्याबाबत आपण लिहू शकतो. तर हे आणि त्या पुस्तकाचे रेफरन्स, तर साधारणतः हे सगळे कंटेंट आपण त्या बुक रिव्ह्यूमध्ये घेऊ शकतो. आणि हे सगळं याचं लिखाण करणं म्हणजे बुक रिव्ह्यू. त्याच प्रकारे वेबसाईट रिव्ह्यू, एखादी चांगली वेबसाईट असेल, आपल्या सिलेबसविषयी NCERT आहे, युनो आहे, युनेस्को आहे, WHO आहे, NAC आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट, आणि त्या वेबसाईटद्वारे काय प्रकाशित केलं जातं, लोकांना त्याचा काय फायदा होतो, विद्यार्थ्यांना काय फायदा होतो, नोकरी संदर्भ काही आहे का, ज्ञानवाढ वृद्धीसाठी काही आहे का, कौशल्य वृद्धीसाठी काय आहे का, ॲटिट्यूड अपडेट होण्यासाठी काय आहे का, याबाबतच्या वेबसाईट शोधून काढायच्या, त्या वेबसाईटचा देखील अभ्यास करायचा आणि त्याचं शॉर्टमध्ये ब्रीफिंग करायचं. आणि हे करत असताना आर्टिकल रिव्ह्यू, बुक रिव्ह्यू, वेबसाईट रिव्ह्यू, हे तिघही गोष्टी करत असताना याच्यातून आपल्याला ज्ञान संपादन झालं पाहिजे. आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याला येणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजात काय चाललं, सामाजिक विषयांच्या वेगवेगळ्या समस्या ज्या असतील त्यांचं जे काही प्रचिती आहे याच्यातून आपल्याला भेटू शकतं, ज्ञान मिळू शकतो, त्या समस्यावर निराकरण करू शकतं. त्याच्यावर आपण जर लिखाण केलं तर त्याच्यावर निदान करू शकतो, उपचार करू शकतो, आणि पाठपुरावा म्हणून किंवा एक संशोधन म्हणून देखील याचा फायदा आपल्याला
होत असतो. तर साधारणतः इश्यू बेस जे काही पेपर असतील, बुक असतील, वेबसाईट असेल, तर याच्यावर प्रत्येक विद्यार्थ्यानं काम करणं गरजेचं आहे. आता थोडंसं फील्डवर्क कंपोनंट जे क्षेत्रकार्याचे घटक आहेत, तर त्याविषयी आपण बघूया. साधारणतः जे काही ॲक्टिव्हिटी आहेत आणि त्याचे मार्क्स आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. MSWला ॲडमिशन घेतल्यानंतर जे काही फील्डवर्क असणार आहे सेमिस्टर फर्स्ट असं आपण त्याला म्हणूयात, ते सेमिस्टर फर्स्ट हे तुमचं 150 मार्कांचं असणार आहे. आणि ते 150 मार्कांची जी काही अलॉटमेंट आहे त्यात सुरुवातीलाच ओरिएंटेशन व्हिजिट अँड वेलफेअर इन्स्टिट्यूशन, जे समाजात जे काही वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत, वेगवेगळ्या NGO आहेत, वेगवेगळ्या GO आहेत, त्या कशा प्रकारे काम करतात, त्यांचं फंक्शनिंग काय आहे, त्यांना डोनेशन कुठून मिळतं, त्यांचं प्रशासन काय आहे, त्यांचा समाजाला काय आउटपुट होतो, साधारणतः हे ओरिएंटेशन व्हिजिटमध्ये आपण सुरुवातीला विद्यार्थी, येणारा ग्रॅज्युएट जो विद्यार्थी असतो त्याला ओरिएंट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला समाजात चालत असलेल्या GO NGOचं कार्य समजावं. आणि ह्या GO NGOचं कार्य समजून घेत असताना त्यांनी रिपोर्ट लिहिणंही तितकंच आवश्यक आहे. आणि ह्या सर्व प्रक्रियेला 30 मार्क्स फील्डवर्क अंतर्गत देण्यात आलेला. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे कॉन्करंट फील्डवर्क. यात विद्यार्थ्याला जे काही आपल्या मेथड्स आहेत, आता 4 सेमिस्टर म्हटलं की त्यात 6 मेथड इन्क्लूड केल्या जातील आणि 6 मेथड ज्या आहेत प्रत्येक सेमिस्टरला 1 किंवा 2 मेथड देण्यात येईल. आता पहिलं सेमिस्टर असल्यामुळे तर त्याला व्यक्तिसहाय्य कार्य किंवा गट कार्य करावं लागेल. आणि ते क्षेत्र कार्यात व्यक्तिसहाय्य किंवा गट कार्य कॉलेजमध्ये असताना त्याने थिअरीचा अभ्यास करावा. सुपरवायझर, आपला जे काही सुपरवायझर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिसहाय्य कार्याच्या किंवा गट कार्याच्या पद्धती काय आहे, प्रोसेस काय आहे, त्याची तत्त्वे काय आहे, त्याचा फॉलोअप कशा प्रकारे घ्यायचा, हे सगळं आपल्या मार्गदर्शकाशी चर्चा करून कॉन्करंट फील्डवर्क आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर हे सगळं कॉन्करंट फील्डवर्क करत असताना आपल्याला काही शंका वैयक्तिक स्तरावर, काही शंका गट स्तरावर, कारण फील्डवर्क अलॉट होत असताना त्या गटामार्फत किंवा गटांनी फील्डवर्क अलॉट होऊ शकतं. मग जर तुम्हाला मिळून शंका असतील तर ग्रुप कॉन्फरन्स तुम्ही ऑर्गनाईज करायची आठवड्याला आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या शंकांचं निरसन करायचं आहे. साधारणतः आठवड्यातून 1 वेळा तुम्हाला ग्रुप कॉन्फरन्स घ्यावी लागणार आहे आणि 1 वेळा इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स घ्यावी लागणार आहे. तर कॉन्करंट फील्डवर्कला साधारणतः 50 मार्क्स आपण अलॉट केलेले आहेत, इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्सला 10 मार्क्स अलॉट केले आहेत आणि ग्रुप कॉन्फरन्सला परत 10 मार्क्स अलॉट केलेले आहेत. आता फील्डवर्क करत असताना वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असतात. आता काय होतं माहिती आहे का, साधारणतः 5 ते 10 विद्यार्थी जर शाळेत काम करत असतील तर दुसरे 5 ते 10 विद्यार्थी दुसऱ्या NGOमध्ये काम करतील, दुसरे 5 ते 10 विद्यार्थी दुसऱ्या आयडियल फील्डमध्ये काम करतील किंवा विलेजमध्ये काम करतील. तर या सर्वांचा जो काही डेटा आहे तो एकत्रित यावं, आपले जे काही अनुभव आहेत ते शेअरिंग व्हावे. फील्डवर्क करत असताना काही अडचणी येत असतील, काही विशेष अडचणी येत असतील तर त्याच्यावर मार्ग निघावा किंवा आपण केलेलं फील्डवर्कचं सादरीकरण करण्यासाठी फील्डवर्क सेमिनार ऑर्गनाईज केला जातो. हा प्रत्येक सेमिस्टरला फील्डवर्क सेमिनार हा आवश्यक आहे, जेणेकरून आपण घेतलेलं ज्ञान ते इतरांपर्यंत पोचवावं आणि ज्ञान घेताना येणाऱ्या अडचणींचं निराकरण व्हावं. यासाठी प्रत्येक सेमिस्टरला सेमिनार आवश्यक आहे आणि यासाठी साधारणतः 20 मार्क्स आपण याला देण्यात आलेलं आहे. हे सर्व झाल्यानंतर फील्डवर्क केले, ओरिएंटेशन व्हिजिट केले, कॉन्करंट फील्डवर्क केलं, ICGC झालं, सेमिनारचा फील्डवर्क सेमिनार केला, याचं सर्वांचं रेकॉर्डिंग व्हावं याच्यासाठी रिपोर्ट रायटिंग तितकंच महत्त्वाचं आहे. आणि रिपोर्ट रायटिंग आणि अटेंडन्स आणि यात तुमचा फील्डवर्कमधील असणारा परफॉर्मन्स याला साधारणतः 30 मार्क आपण अलाउट केलेलं आहे. तर MSW प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरला 150 मार्कांचे अलॉटमेंट आपल्याला याप्रमाणे दिसून येते. त्याचबरोबर फील्डवर्क जे आहे ते दुसऱ्या सेमिस्टरला काही कंपोनंट आपण चेंज केलेले आहेत. जसं आपण आधी चर्चा केली की रुरल कॅम्प, की जो काही आहे ग्रामीण भागात जाऊन आपल्याला 8 ते 10 दिवस जो काही कॅम्प करायचा आहे, ग्रामीण अभ्यास करायचा आहे, ग्रामीण समस्या बघायच्या आहे, त्यावर निराकरण करायचं आहे, उपचार करायचे आहे, पाठपुरावा करायचा आहे, त्याचा आयडियल मॅप तयार करायचं आहे, मायक्रो प्लॅन करायचं आहे. तर याबाबत जो काही रुरल कॅम्प आहे तो त्याला साधारणतः आपण 30 मार्कांना वेटेज दिलेला आहे.
त्याचबरोबर कॉन्करंट फील्डवर्क जे आहे ते 50 मार्कांसाठी असणार आहे. इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स, ग्रुप कॉन्फरन्स त्या सेमिस्टरमध्ये 10-10 मार्क्स आहे. आणि परत फील्डवर जे काही तुम्ही काम केलं आहे तर ते सेमिनारमधून सादरीकरण करणं, बुक रिव्ह्यू करणं, आर्टिकल प्रेझेंट करणं यासाठी 20 मार्क्स आपण देण्यात आलेले आहेत. आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये साधारणतः परत 150 मार्क्स आपण अलाउट केलेले आहेत. सेमिस्टर 1 150 मार्क्स, सेमिस्टर 2 150 मार्क्स, सेमिस्टर 3 देखील 150 मार्क्स आणि सेमिस्टर 4 देखील 150 मार्क्स आपण बघणारच आहोत. आता साधारणतः सेमिस्टर 3मध्ये बघूया काय आहे ते. इश्यू बेस अवेअरनेस कॅम्पेन जे आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटींमधून करायचं आहे. HIV एड्स बाबत असेल, चाइल्ड बाबत असेल, विमेन बाबत असेल, ओल्ड एज बाबत असेल, हे वेगवेगळ्या क्षेत्रांवर वेगवेगळे इश्यू अवेअरनेस कॅम्पेन आपल्याला ऑर्गनाईज करायचे आणि त्यासाठी साधारणतः 30 मार्क्स दिलेले आहेत. परत तिसऱ्या सेमिस्टरसाठी कॉन्करंट फील्डवर्क, इंडिव्हिज्युअल कॉन्फरन्स आणि ग्रुप कॉन्फरन्स यांना प्रत्येकी 50 मार्क्स, 10 मार्क्स, 10 मार्क्स असे असणार आहेत. फील्डवर्क सेमिनारला ॲज इट इज 20 मार्क्स असणार आहेत. आणि रिपोर्ट रायटिंग आणि जनरल इम्प्रेशन जे काही आहे तुमचं त्याला 30 मार्क्स. अशा प्रकारे तिसऱ्या सेमिस्टरला देखील 150 मार्कांचं फील्डवर्क आपण देण्यात आलेलं आहे. फील्डवर्क चौथ्या सेमिस्टरचं म्हणजे दुसऱ्या वर्षातील चौथ्या सेमिस्टरला स्टडी टूर आहे, ज्यात आपण अभ्यास दौरा करणार आहोत. या अभ्यास दौऱ्यादरम्यान बाहेरच्या NGO किंवा GO कशा प्रकारे फंक्शनिंग करतात, त्यांचं ॲडमिन कसं आहे, कार्यपद्धती काय आहे, तिथून आपल्याला काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी अभ्यास दौरा आपण करणार आहोत. कॉन्करंट फील्डवर्कसाठी परत 50 मार्क्स असतील, इंडिव्हिज्युअलसाठी 10, ग्रुप कॉन्फरन्ससाठी 10. फील्डवर्क सेमिनार जे आहे इश्यू बेस कॅम्पेन आणि प्रेझेंटेशनसाठी 20 मार्क ठेवण्यात आलेले आहेत. आणि शेवटी रिपोर्ट रायटिंग जे आहे ते करून आपल्याला चौथ्या सेमिस्टरला देखील 150 मार्क्स आहेत. साधारणतः एकूण चारही सेमिस्टरमध्ये 150-150 600 टोटल 600 मार्क्स आपल्याला डिग्री पूर्ण होईपर्यंत महत्त्वाचे आहेत. आणि फील्डवर्क मागे आपण बघितलं, एकाही सेमिस्टरला फील्डवर्क जर तुम्ही फेल असाल तर ते सेमिस्टर पूर्णतः फेल असेल. तुम्हाला पास होण्यासाठी फील्डवर्क पास होणं आवश्यक आहे. आता थोडंसं हेड ऑफ पासिंग विषयी आपण चर्चा करणार आहोत. हेड ऑफ पासिंग, स्टँडर्ड ऑफ पासिंग, क्रेडिट पॅटर्न अँड ग्रेड पॉईंट्स. द फॉलोइंग शॅल बी इंडिपेंडंट हेड्स ऑफ द पासिंग. रिटर्न थेरी पेपर्स जे आहेत आपण बघितले की साधारणतः 606 पेपर 600 मार्कांना असणार आहे. त्यात 40 मार्क्स इंटरनल असतील आणि 60 मार्क्स विद्यापीठ स्तरावर परीक्षा होणार आहे. फील्डवर्क आपण बघितलं की प्रत्येक सेमिस्टरला 150 मार्क्स असणार आहेत. रिसर्च डेझर्टेशन, जो रिसर्च डेझर्टेशन तुम्हाला MSWच्या द्वितीय वर्षात असताना पूर्ण करून द्यावायचा आहे, तो देखील 150 मार्कांना असणार आहे. आणि शेवटी व्हायवा ओस, प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या आणि चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला व्हायवा ओस फेस करावे लागणार आहेत, ज्यात तुम्ही अभ्यास केलेले जे काही थेरी पेपर असेल, फील्डवर्क असेल, याबाबत तुमचा व्हायवा ओस असणार आहे. थोडंसं रिटर्न थेरी पेपर जे आहे ते 40 मार्क कॉलेज स्तरावर असणार आहे, डिपार्टमेंट स्तरावर असणार आहेत. आणि 60 मार्क्स जे आहेत ते विद्यापीठ स्तरावर एक्स्टर्नल असणार आहे. थोडंसं पासिंग हेड्सचं बघूया. फील्डवर्क सेमिस्टरला तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर 50 मार्क्स कंपल्सरी आहे. व्हायवामध्ये देखील 50% जे आहेत एकूण तर ते आवश्यक आहे. आणि रिसर्च डेझर्टेशनसाठी 50% आवश्यक आहे. 50पेक्षा जर कमी असाल तर तो या इव्हेंटमध्ये तुम्ही फेल आहात असं डिक्लेअर करण्यात येईल. थोडंसं ब्लॉक प्लेस अँड समर प्लेसमेंट विषयी बघूया. एव्हरी स्टुडंट शॅल बी कम्प्लीट हिज हर ब्लॉक प्लेसमेंट ट्रेनिंग फॉर द पिरियड ऑफ 1 मंथ. साधारणतः ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट जे आहे तर ते 30 दिवसांसाठी 1 महिन्यासाठी असणार आहे. वर्किंग डेज फॉर द 4th सेमिस्टर एक्झामिनेशन अँड समर प्लेसमेंट आफ्टर द 2nd सेमिस्टर ऑफ द एक्झामिनेशन. रिझल्ट ऑफ द कॅन्डिडेट्स विल हँडेड ओव्हर to the department only after the submission of the report, completion block and summer placement training of the department. The certificate indicate clearly successfully completion of block placement training and summer placement training by the student shall be retained by the concerned department. म्हणजे आपापल्या महाविद्यालयातील आपापल्या डिपार्टमेंटमधील त्या महाविद्यालयाने डिपार्टमेंटने नेमून दिलेल्या GO किंवा NGOमध्ये 30 दिवसांचं तुम्हाला ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट करावायचं आहे. आणि ते 45 दिवसाच्या आत त्याची सगळी रिपोर्टिंग आणि सर्टिफिकेट कॉलेजला किंवा डिपार्टमेंटला सबमिट करणं आवश्यक असेल. आणि त्याच्यावर
तुमचं जे काही मार्किंग असेल ते होणार आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रथम वर्षातील दुसरे सेमिस्टर संपल्यानंतर आणि दुसऱ्या वर्षाच्या चौथं सेमिस्टर संपल्यानंतर ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट करणं आवश्यक आहे. आफ्टर completion the block placement training and summer placement training, the student must submit the report along with completion of the certificate within the 45 days as per we have discussion before that. The fourth semester university exam, ordinarily the absence will be the permission during the stipulated period, the block fieldwork placement. Every student require the placement is the block placement training and summer placement training welfare development agency. These agency should be avoid. For example, Gram Panchayat, Cooperative Society, ZP, PSC Center. साधारणतः ब्लॉक प्लेसमेंट आणि समर प्लेसमेंट करताना ZP स्कूल असेल, प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, ग्रामपंचायत असेल, तर या ठिकाणी ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट करू नये अशा स्पष्ट गाईडलाईन्स असल्यामुळे विद्यार्थ्यांनी चुकूनही तिथे ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट न करता आपापल्या महाविद्यालयातील नेमून दिलेल्या जिओ किंवा NGOमध्ये ब्लॉक प्लेसमेंट किंवा समर प्लेसमेंट करणं गरजेचं आहे. आणि तशी परवानगी आपापल्या महाविद्यालयाकडून किंवा डिपार्टमेंटकडून त्या विद्यार्थ्यांनी घेणं गरजेचं आहे. तर साधारणतः फील्डवर्कविषयी आपण ही जी काही साधक बाधक चर्चा केली ते नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यांचे जे काही गाईडलाईन्स आहेत, नॉर्म्स आहेत, त्यावर आपण चर्चा केलेली आहेत. धन्यवाद.